नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 28 सप्टेंबरची अतिशय महत्त्वाची माहिती आहे. सप्टेंबर हप्त्याच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची माहिती, सर्वात मोठी गुड न्यूज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 28 सप्टेंबरची जबरदस्त माहिती आहे सर्व महिला भगिनींसाठी. सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी, सर्वात महत्त्वाची माहिती. पाहू शकता बघा, सप्टेंबर हप्ता वाटप 1500 रुपये आणि 4500 रुपये पण वाटप होणार आहेत. आता 1500 रुपये कुणाला, 4500 रुपये कुणाला, त्याच्याविषयीची पण संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय जबरदस्त माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 1500 रुपये पण वाटप होणार आहेत आणि 4500 रुपये पण वाटप होणार आहेत. लाडक्या बहिणींनो, 1500 रुपये कुणाला येतील, 4500 रुपये कुणाला येतील, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पैसे वाटप होतील, याच्याविषयीची पण संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाची माहिती आहे, नवीन आलेली अपडेट आहे, आत्ताच आलेली नवीन अपडेट आहे. तर बघा, सप्टेंबरचा हप्ता वाटप होणार आहे. 1500 रुपये पण वाटप होतील आणि 4500 रुपये पण वाटप होतील. आता कोणत्या महिलांना किती रुपये ते पण आपण पाहणार आहोत. आणि नवीन KYC पण या ठिकाणी करायची आहे. सर्व महिलांना KYC करायची आहे. सर्वच्या सर्व महिलांनी KYC केली तरच तुम्हाला पैसे येणार आहेत. त्याच्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्या. अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. त्याच्या अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो, सर्व महिला भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. हा जो काही व्हिडिओ तो महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे, अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचं. अतिशय जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 28 सप्टेंबरची महत्त्वाची माहिती आहे. सप्टेंबरच्या हप्त्याच्या संदर्भात माहिती आहे. 1500 रुपये आणि 4000 रुपये वाटपाच्या संदर्भातची माहिती आहे. संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच आपण पाहत असतो. त्याच्यामुळं संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पण आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. म्हणूनच थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी पाहू शकता. बघा, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींना निकषांना आणि KYCला सामोरे जावं लागत असलं तरी देखील सरकारने त्यांच्यासाठी अजून एक मोठं पाऊल टाकलेलं आहे. बघा, सरकारने लाडक्या बहिणींना 1500 रुपयांसाठी KYC करण्याची अट आता ह्या ठिकाणी घातलेली आहे. KYC सर्वांना करायचीच आहे. त्याच्यासोबतच सप्टेंबरचा जो हप्ता आहे त्याच्याविषयीची पण महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणूनच सर्वांनी, सर्व लाडक्या बहिणींनी, सर्व माता भगिनींनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पहा. अतिशय जबरदस्त माहिती, अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेच्या विषयीची पाहणार आहोत. आता पुढची जबरदस्त अपडेट बघा. तर बघा, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा लाडकी बहीण योजना चर्चेत आलेली आहे. गेल्या वर्षी महायुती सरकारने ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपयांचा लाभ दिला जात आहे. दर महिन्याला ज्या महिला भगिनी पात्र असतात त्यांना 1500 रुपयांचा लाभ दिला जातो. जेवढ्या महिला पात्र आहेत तेवढ्या सर्व महिलांना 1500 रुपयांचा जो काही लाभ आहे तो दिला जात असतो. त्याच्यामुळं सर्व लाडक्या बहिणींना हा जर लाभ घ्यायचा असेल तर याच्यासाठी काही नवीन अटी आहेत. त्याच्यामध्ये पहिली महत्त्वाची अट म्हणजे तुम्हाला आता KYC करायची आहे. KYC सर्वांना करावी लागणार आहे. KYC जर केली तर सर्वांना त्या ठिकाणी लाभ मिळणारच आहे. जर KYC केली नाही तर तुम्हाला लाभ मिळणार नाही, तुमचा लाभ बंद होणार आहे. सर्व लाडक्या बहिणींनी लक्षपूर्वक माहिती ऐका. पुढे बघा, महत्त्वाची माहिती काय आहे. तर बघा, आत्तापर्यंत या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना एकूण 14 हप्ते मिळालेले आहेत. 14 हप्ते सर्वांना आलेले आहेत का? कमेंट बॉक्समध्ये एक वेळ सांगा बरं. 14 हप्त्यांचे 1500 रुपये सर्व लाडक्या बहिणींनो आलेले आहेत का तुम्हाला? 14 हप्त्यांचे 1500 रुपये. आता बघा, या योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता नुकत्याच काही दिवसांपूर्वी पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. आत्ताच म्हणजे जवळपास आपण जर पाहिलं तर जवळपास 14 दिवस झालेले आहेत. हप्ता तुम्हाला मिळालेला आहे. 13 ते 14 दिवस झाले आहेत. हप्ता तुमच्या खात्यात जमा झाले आहेत. आता महत्त्वाची बाब म्हणजे येत्या काही दिवसांनी सप्टेंबर महिन्याचा हप्ता देखील पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. बघा, ज्या हप्त्याची आपण वाट पाहतो भरपूर दिवसांपासून तो म्हणजे आता सप्टेंबरचा हप्ता. कारण आता तुम्हाला बघा, जे पैसे तुम्हाला दिले होते ते तुमच्याकडनं खर्च झाले असतील. कोणकोणत्या महिलांचे पैसे खर्च झाले बरं? 1500 रुपये खर्च झालेले आहेत. असं कोणकोणत्या महिला आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. 1500 रुपये दादा आमचे खर्च झाले आहेत, सर आमचे 1500 रुपये खर्च झाले आहेत. अशा कोणकोणत्या महिला आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा 1500 रुपये आमचे खर्च झालेले आहेत म्हणून. त्याच्यानंतर पुढे बघा, आता
सप्टेंबरचा हप्ता जो तुम्हाला आता त्या ठिकाणी जमा केला जाणार आहे। दरम्यान या योजनेचा अनेक अपात्र महिलांनी लाभ घेतलेला असल्याची बाब उघडकीस आल्यानंतर शासनाने काही कठोर निर्णय घेतलेले आहेत। आता लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास KYC पूर्ण करावी लागणार आहे। बघा, शासनाने काही कठोर निर्णय घेतलेले आहेत, कारण मध्ये आपण जर पाहिलं मध्यंतरीच्या काळामध्ये काही अनेक अपात्र महिला होत्या ज्यांनी लाभ घेतलेला आहे, नंतर काही पुरुष होते त्यांनी पण लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता। त्याच्यामुळे ह्या अशा पद्धतीच्या अटी आता घालण्यात आलेल्या आहेत। काय तरी KYC तुम्हाला करावी लागेल, नंतर पडताळणी जी ती सुरूच राहणार आहे, अशा पद्धतीच्या काही अटी आहेत। आता बघा, यासाठी फडणवीस सरकारने महिलांना 2 महिन्यांची मुदत सुद्धा दिलेली आहे। 2 महिन्यांची मुदत आहे। या 2 महिन्यांमध्ये तुम्हाला KYC करायची आहे। 2 महिन्यात लाडक्या बहिणींनी KYCची प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचं बोललं जात आहे। तर बघा, ज्या महिलांना 1500 रुपये भेटतात त्या महिलांना KYC करायची आहे। जर KYC तुम्ही केली नाही तर तुम्हाला लाभ मिळणार नाही आहे। लाभ म्हणजेच पैसे मिळणार नाही आहे। सर्वांनी लक्षात घ्या, KYC करावीच लागेल। KYC जर केली नाही तर तुम्हाला लाभ मिळणार नाही आहे। ठीक आहे, आता पुढे बघा महत्त्वाची माहिती, याच्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी तुम्हाला आहे। पुढे बघा, दरम्यान अनेकांच्या माध्यमातून KYCची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात हा सवाल उपस्थित केला जातो। बघा, कोणकोणती कागदपत्रे लागतात KYC करण्यासाठी हा प्रश्न महिला भगिनींचा असतो। महिला भगिनी विचारत असतात, दादा KYC साठी कोणती कागदपत्रे लागतील, कोणकोणते कागद आम्हाला घेऊन जायचे आहेत, त्याची माहिती पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। बघा, आता आपण KYCची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांना कोणकोणती कागदपत्रे लागतील याची माहिती जाणून घेऊया। कोणकोणती कागद जे आहेत ते तुम्हाला KYCसाठी लागतील याची महत्त्वाची माहिती आपण आता या ठिकाणी लगेच जाणून घेऊया। बघा, या कागदपत्रांशिवाय KYC होणार नाही आहे। तर कोणकोणती कागदपत्रे? बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळावर KYC करावी लागणार आहे। अधिकृत संकेतस्थळ सर्वांनी लक्षात घ्या, ऑफिशियल वेबसाईट ही आहे ladkibhin.maharashtra.gov.in। या संकेतस्थळावरच तुम्हाला KYC करावी लागेल। याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही दुसऱ्या कुठल्या संकेतस्थळावर गेलात, कारण भरपूर अशा वेबसाईट्स तयार झालेल्या आहेत ज्या लाडकी बहीण योजनेच्या KYCच्या संदर्भात तुम्हाला माहिती देतात, पण त्याच्यामध्ये जर तुम्ही माहिती भरली तर तुमचं बँक अकाउंट, तुमचं बँकेचं जे काही खातं आहे ते रिकामं होऊ शकतं। त्याच्यामुळे तिथे KYC करू नका। ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला सांगतोय ladkibhin.maharashtra.gov.in। याच वेबसाईटवर तुम्हाला KYC करायची आहे। आता या वेबसाईटवर लाभार्थ्यांना KYCची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे। महत्त्वाची बाब म्हणजे KYC करण्यासाठी लाडक्या बहिणींना कोणतीच कागदपत्र अपलोड करायची नाही आहे। बघा, तुम्हाला कुठलेही कागदपत्र त्या ठिकाणी अपलोड करण्याची आवश्यकता नाही आहे। ठीक आहे, कुठलेही कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचे नाही आहेत। यासाठी फक्त लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार कार्ड, त्यांचे आधार कार्ड ज्या मोबाईल नंबरशी लिंक आहे तो मोबाईल नंबर, लाभार्थ्यांच्या पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड, पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड ज्या मोबाईल नंबरशी लिंक आहे तो मोबाईल नंबर लागणार आहे। बघा, लक्षात घ्या, स्वतःचं आधार कार्ड लागेल तुम्हाला, तुमचं स्वतःचं आधार कार्ड। ठीक आहे, नंतर तुमचे पती असतील तर पती, वडील असतील तर वडिलांचं आधार कार्ड आणि त्या आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर, एवढे सगळ्या वस्तू तुम्हाला लागतील तरच तुमची KYC पूर्ण होणार आहे। आता सप्टेंबरचा हप्ता कधी जमा होणार? महत्त्वाची माहिती, आतापर्यंत लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्यापर्यंतचे पैसे मिळालेले आहेत। बघा, ऑगस्टपर्यंत सर्वांना मिळालेत। आता ऑगस्टचा जो हप्ता आहे तो सप्टेंबरमध्ये जमा करण्यात आलेला आहे। यामुळे सप्टेंबरचा पैसा म्हणजे सप्टेंबरचा जो हप्ता आहे, सप्टेंबरचे जे पैसे आहेत ते तुम्हाला ऑक्टोबरमध्ये मिळणार की काय असा सवाल उपस्थित होतोय। आणि हो, तुम्हाला ऑक्टोबरमध्येच पैसे मिळतील। मीडियाच्या रिपोर्टनुसार सप्टेंबरचे पैसे या महिन्याच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार आहेत। याबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही आहे, पण सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। बघा, लक्षात घ्या सर्वांनी, सप्टेंबरचा शेवट आता सुरू आहे। आता तरी काही पैसे अजून दिलेले नाही आहेत, पण ऑक्टोबरमध्ये तुमच्या खात्यामध्ये जे काही पैसे ते त्या ठिकाणी येणार आहेत। म्हणजे ऑक्टोबरमध्ये तुम्हाला सप्टेंबरचा जो काही हप्ता आहे तो वाटप केला जाणार आहे। ठीक आहे, आता बघा, महत्त्वाचं म्हणजे KYC करावी लागेल। KYC जर तुम्ही केली तर तुम्हाला पैशांचा लाभ सुरू राहील। जर तुम्ही KYC केलं नाही तर तुम्हाला पैशांचा लाभ जो आहे मिळणार नाही आहे। तर अशा पद्धतीची संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे। सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या। लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।